हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज स्लीव्जचे लटकन कसे बनवायचे किंवा स्लीव्जचे हँगिंग कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. इथे बघा मी हातशिलाईची एक सुई घेतलेली आहे आणि गोल्डनचा आपला जो धागा आहे आपण शुगर बीड्सला वापरतो तो एक धागा घेतलेला आहे. तर सुई घेताना आपल्याला बघून घ्यायची आहे की त्याच्यामधून शुगर बीड आरपार गेला पाहिजे. म्हणजे सगळ्यात बारीक मणी जो आहे तो सुईच्या टोकातून तर जिथून आपण सुई दोरा होतो तिथपासून बाहेर निघाला पाहिजे अशी सुई बघून आपल्याला घ्यायची आहे. बघा मी इथून दोरा हा सुईतून ओवून घेत आहे. तर खूप मोठा दोरा आपल्याला सुईमधून असा ओवून बाहेर काढायचा आहे, जेणेकरून आपला दोरा हा अखंड राहील. आणि खाली एक गाठण बांधून घ्यायची आहे दोऱ्याला. ठीक आहे. तर पहा इथे मी दोऱ्याला एक गाठण बांधून घेतलेली आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी एक गाठण बांधून घ्यायची. आणि आता काय करायचं, जिथून आपल्याला लटकनला सुरुवात करायची आहे तिथून खालच्या साईडनी सुई वरती काढायची आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये 4 शुगर बीड्स हे ओवून घ्यायचे. बघा असे मी इथे 4 शुगर बीड्स हे ओवून घेतलेले आहे. तर त्यानंतर मी बघा काय करते, जो आपला मोठा मणी होता तो एक ओवून घेतला. बघा जो आपला 4 नंबरचा जो मणी आहे मी तो एक त्याच्यामधून टाकून घेत आहे सुईमधून. हे बघा अशा प्रकारे सुईमध्ये मी तो मणी टाकून घेतला. आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा बारीक व्हाईट कलरचा शुगर मोती, त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा बारीक असा व्हाईट कलरचा शुगर मनी बीड्स एक टाकून घेत आहे. मी व्हाईट घेतला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. असं काही नाही की मी व्हाईट घेतला म्हणजे तुम्ही हे व्हाईटच घ्यायला हवा. हे बघा आणि ह्याच्यातून हा मणी सोडून हा मणी इथे घेऊन इथे ठेवून ह्याच्यातून आपल्याला ही सुई अशी आतमध्ये अशी खाली बघा घालायची आहे. ठीक आहे. आणि इथे खाली काय करायचं, आपल्याला इथे खालून हे बघा असं केलंय ना, तर परत अशी सुई इथे घालून परत इथे टाकून एक गाठण देऊन घ्यायची आहे खालच्या साईडनी. बघा खालच्या साईडनी इथे एक मी गाठण देऊन घेतली. ठीक आहे. तर हे बघा असं हँगिंग आपलं एक तयार झालेलं आहे. अजून तुम्हाला वेगळ्या प्रकारचं दाखवते. काही असे रेडीमेड हँगिंग येतात बनवलेले. हे बघा हा जो मणी आहे ह्याला असं रेडीमेड आहे. फक्त आपल्याला काय करायचं, ह्याच्यातून ऊन खाली टाकून द्यायचे. काहींना जास्त लॉंग आवडत नाही, काहींना हे आवडतं, तर त्यांच्यासाठी हे आहे. बघा पुन्हा मी काय करते, बघा सुईवरती काढली, त्याच्यामध्ये हे ओवलं आणि सुई पुन्हा खाली टाकली. अशा प्रकारे हे हँगिंग फक्त एवढंच आहे. बघा एवढंच असतं. तर हे एक हँगिंग आपलं लावून झालेलं आहे. हे बघा हे असे काही कट पाईप येतात. तर याचं हँगिंग कसं बनवायचं बघा तुम्हाला ते दाखवते. आता काय करायचं, पण पुन्हा एकदा आपल्याला सुई ही खालून अशी टाकून घ्यायची आहे. हे बघा इथे मी अशी सुई टाकून घेतली. बघा अशी सुई इथे टाकून घेतली. त्यानंतर आपल्याला हा कट पाईप आहे तो ह्याच्यामध्ये असा ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला असा एक मोठा मणी कोणताही घेऊ शकता तुम्ही, असा मोठा मणी इथे टाकून घ्यायचा आहे. तर हे सुद्धा आणि ह्याच्यातून हा मणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक असा गोल्डन कलरचा मणी ह्याच्यातून आपला शुगर बीड्स हा एक ओवून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे मी ओवलंय. त्यानंतर हा शुगर बीड्स इथे काढून हे बघा
अशा प्रकारे टाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हे आपलं हँगिंग तयार झालं. आता इथे सुद्धा मी एक काय करते, गाठण बांधून घेते. तर आपण जेव्हा एक एक हँगिंग करतो ना, तेव्हा सेपरेट सेपरेट एकेका हँगिंगला आपल्याला ही गाठण बांधून घ्यायची आहे बघा. इथे मी गाठण बांधून घेतली. तर तुम्ही म्हणता हे असं वरती तरंगलंय, पण हे का झालंय की मी एक एक सेपरेट घेतलेले. जेव्हा तुम्ही ब्लाऊजच्या बाहीला करता तेव्हा हे असं होणार नाही. ठीक आहे, हे असंच राहणार त्यावेळेस. त्यानंतर बघा, तुम्हाला अजून एक दाखवते मी की कसं करायचं. आता तुम्ही अशाच प्रकारे हे बघा, इथून मी एक धागा टाकला, इथून हा माझ्याकडे अजून एक दानाचा आहे. तुम्ही फक्त कटदाना सुद्धा वापरू शकता. तर मी इथे काय केलं बघा, असा कटदाना केला, त्याच्यातून एक शुगर बीट्स गोल्डन कलरचा आणि एक शुगर बीट्स व्हाईट कलरचा, अशा प्रकारे मी ओवून घेतला. आता मी काय करते, व्हाईट शुगर बीट्स थोडा इकडे घेऊन जो गोल्डन कलर शुगर बीट्स आहे त्यातून अशी सुई ओवून घेते आणि खाली इथे टोचते बघा. आणि आता ह्याचं मी गाठण बांधून घेते. म्हणजे फक्त तुम्ही हे जे आहे पाईप ह्याची सुद्धा तुम्ही हँगिंग बनवू शकता, की जे आजकाल बघा लेस येतात. पण लेसचं काय होतं की जेव्हा आपण लेस खूप महाग जातात, महाग तर महाग असतातच, पण ते काय होतं, तो धागा खूप खराब असतो आणि खूप कच्चा असतो. तो कशामध्ये अडकला की लगेच आपली निघून येतं बघा. आणि आपण हे काय करतो, प्रत्येक हँगिंगला सेपरेट सेपरेट गाठण दिल्यामुळे आता ते काय होतं, एक जर आपलं तुटलं तर ते आपलं बाकीचं वर्क हे बाकीचे हँगिंग हे निघून येत नाही किंवा बाकीचे लटकन हे निघत नाही, बाकीचे तसेच राहतात. त्याच्यामुळे आपल्याला आपण आपले ब्लाऊजचे लटकन हे घरी देखील करू शकतो. त्यामुळे बघा, अशा प्रकारे हँगिंग छान वाटतं आणि असं करू शकतो आपण. त्यानंतर बघा, तुम्हाला अजून प्रकार दाखवते. आता परत मी ते काय केलं, एक सुई टोचून घेतली, 2 शुगर बीट्स टाकले. त्यानंतर बघा, माझ्याकडे इथे मी आहे घेतलेला ड्रॉप शेप मनी. बघा, असा मी ड्रॉप शेप मनी घेतला. ड्रॉप शेप मण्यानंतर बघा, मी परत इथे थोडासा मोठा मनी टाकला. बघा, पुन्हा मी एक शुगर बीट्स घेतला. आता मी हा शुगर बीट्स सोडून देऊन इथून मी बघा असं टाकून घेतलं. बघा, हे सुद्धा हँगिंग किती छान दिसतंय. तर आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग बघू करू शकतो. तिथे मी काय करते, एक गाठण बांधून घेते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हँगिंग तुम्ही बनवू शकता. आपण जी लेस वापरतो त्याचे काय होतं, एक जर लटकन तुटलं तर बाकीचे सगळे ॲटोमॅटिक निघत जातात. तसे आपण हे जे घरी केलेले लटकन असतो ते एकदम पक्के असतात, त्यामुळे ते निघत नाही. आणि आपण आपल्या हवे त्या कॉम्बिनेशननुसार किंवा आपल्या साडीच्या कॉन्ट्रास्टनुसार आपण आपल्या आवडीचे लटकन हँगिंग बनवू शकतो. तर बघा, मी तुम्हाला अजून एक प्रकार दाखवते. इथे मी खालून सुईवरती काढली आहे आणि त्याच्यामध्ये 4 बारीक साईजचे व्हाईट मोती आणि एक मोठा मणी, 3 नंबर किंवा 4 नंबरचा मणी ओवून घेत आहे बघा. बघा, असे मी 4 ओवले, एक मोठा मणी ओवला. आता काय करायचं बघा, अजून एक आपल्याला 4 मणी इथे ओवून घ्यायचे आहे. आणि आता बघा तुम्ही, बघा 1 2 3, अजून एक ओवून घेते 4. आणि बघा, आता आपल्याला ही थोडीशी वेगळी पद्धत आहे. आपल्याला बारीक मणी न टाकता जिथून आपण सुईवरती काढली होती तिथेच आपल्याला सुई खाली टाकायची आहे बघा. बघा, इथे मी आणि खालच्या साईडने एक गाठण बांधून घ्यायची आहे, म्हणजे तिथे पक्क होऊन जातं. एक कट पाईप आणि असे 3 मोती व्हाईट मणी, तुम्ही गोल्डन हे घेऊ शकता आणि हे घेऊ शकता किंवा हेही घेऊ शकता. तर हे 3 मणी मी इथे सोडून देते आहे आणि परत ह्या पाईपमधून मी खाली दोरा टाकत आहे बघा. तर आणि असा खालून ओढून घेऊन हे बघा, असं खूप छान दिसतं बघा हे. आणि आता इथे मी गाठण बांधून घेत आहे.
बघा अशा प्रकारे मी इथे गाठण बांधून घेतलेली आहे. हे आपलं पक्क झालेलं आहे. खूप छान दिसतं. हे बघा इथे मी काय केलं, 8 मनी ग्रीन आणि एक म्हणजे असं मल्टी कलरचं तुम्ही जे साडीचं तुमच्या किंवा ब्लाऊजचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही यूज करू शकता. आणि परत इथे 3 ग्रीन कलरचे घेतले. आता मी काय करते, हे 3 सोडले, हे केले आणि हे परत 3 सोडले आणि ह्या उरलेल्या 4 ह्याच्यातून बघा मी अशी सुई बाहेर काढून घेते आणि अशी खाली करून बघा अशा प्रकारे तुम्ही हे एक लटकन खूप छान दिसतं. इथे मी गाठण बांधून घेते. अशा प्रकारे आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे स्लीवचे हँगिंग कसे बनवायचे ह्याचे प्रकार आपण आज बघितलेले आहेत. तर जे कोणी चॅनलवर नवीन आहे आणि जे आपला व्हिडिओ पहिल्या वेळेस बघत आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.